नमस्कार शेतकरी मित्र हो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। आणि मित्रांनो, दसरा ते दिवाळीच्या दरम्यान साधारणपणे उन्हाळ कांद्याचं बियाणं तयार करण्यासाठी जे गोट लावले जातात किंवा कांद्याचा जो 25-30% भाग कापून जे उत्पादन घेण्यासाठी लागवड केली जाते, त्याच्यासाठी हा आदर्श काळ आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर अर्धा असा जो कालावधी असतो, येथे या गोटाची लागवड केली तर उत्तम प्रकारे असते। पण मित्रांनो, त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सर्व टेक्निकल माहिती देणार आहे। आणि विशेष म्हणजे लागवड करताना मी कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बनवलेला नाही यावर्षी। तर तुम्ही मागच्या वर्षाचा व्हिडिओ इथं आय बटन मध्ये बघा आणि त्याच्यातून तुम्ही माहिती घ्या। आणि त्याच पद्धतीने मी आता ही कांदा लागवड केलेली आहे। आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तो जो 20-25% भाग कापून टाकायचा तो लागवड करणे योग्य की संपूर्ण कांदा लागवड करणे योग्य। तर माझा अनुभव मी तुम्हाला असा सांगेन की जे समजा 25% भाग कापून लागवड केलेला कांदा जो असतो त्याला फुटवे वगैरे फुटतात चांगल्या प्रकारे आणि तो लवकर कोंब वगैरे निघतात त्याला। त्या मानाने जो संपूर्ण कांदा लागवड केलेला जातो तर त्यामधून फुटवे कमी निघतात आणि थोडं उशिरा उगवण होते, असा माझा अनुभव आहे। मी तो प्रयोग करून बघितला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो। आता जे कोणी अशा पद्धतीने कांदा लागवड करत असेल तर त्यांनी विचार करावा आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रावर प्रयोग घेऊनच मग नंतर ठरवावं की नेमकं कोणती पद्धत योग्य आहे ते। पण मी तुम्हाला सांगेल की काही भाग कापून लागवड केलेला योग्य आहे बीजोत्पादन घेण्यासाठी। आता मी जो हा पाठीमाग जे लागवड केलेली आहे ते साधारण 1.5 क्विंटल म्हणजे 150 किलो कांदा निवडला चांगल्या प्रकारे आणि त्याची लागवड केलेली आहे। आता काही जणांचे प्रश्न असे होते की लागवड किती अंतरावर करावी, ते पण मी तुम्हाला अगदी मोजून मापून दाखवतो। पण तत्पूर्वी आज जो मी नियोजन करणार आहे ते अशा पद्धतीचं असणार आहे की त्याच्यासाठी मी हे ॲग्री 82 वापरणार आहे। कारण मी त्या जे बुरशीचं वगैरे जे प्रमाण आहे त्याच्यासाठी मी ड्रेचिंग करायचा निर्णय घेतला आहे। आणि ॲग्री 82 त्या कंदाच्या आसपासची जी माती आहे ती मऊ करायला मदत करेल, म्हणजे मुळांचं कार्य चांगल्या प्रकारे होईल। आता त्याचबरोबर हे वेस्टेजच ॲग्री ह्युमिक मी वापरणार आहे, त्यानं मुळांचं कार्य चांगलं होईल आणि याच्यामध्ये 6% तर ते जमीन सुपीक करायला सुद्धा काही प्रमाणात मदत करते, तर त्याच्यासाठी मी हे वापरणार आहे। आणि त्याच्यानंतर हे 90% सल्फर पाण्यामध्ये विरघळणार आहे व्यवस्थितपणे, तर याच्यामध्ये 90% आहे आणि हे जिंदा आहे हे लक्षात घ्या। कारण मी नेहमी सल्फर जे वापरतो ते सुमिल कंपनीचं जिंदा वापरतो, ते पाण्यात विरघळतं। हे प्रमाण मी कसं घेतलेलं आहे की 100 लिटर पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा 1 किलो सल्फरयुक्त जिंदा प्रॉडक्ट वापरणार आहे। त्याच्यानंतर ॲग्री 82 वापरणार आहे 200 ml। त्याचबरोबर मी वापरणार आहे ॲग्री ह्युमिक, ते पण 100 लिटर पाण्यासाठी 200 ml वापरणार आहे। तर याचं मिश्रण वगैरे ते तुम्हाला सर्व मी करून दाखवतो। पण तत्पूर्वी जे टेक्निकल बाब आहे की किती अंतरावर गोट लागवड करावी त्याचं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो। कांदा बीज उत्पादनासाठी जे गोट लागवड केलेली आहे ती किती अंतरावर केलेली आहे ते तुम्हाला दाखवतो। माझ्याजवळ मोजमाप करण्यासाठी टेप देखील आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की किती अंतरावर करायला पाहिजे। आणि समजा जर माझं काही चुकत असेल तर तुम्ही नक्की मला सल्ला द्या, त्याच्याबद्दल मी कोणताही आक्षेप नोंदवणार नाही। आणि माझ्यात काही बदल होत असेल तर ते मी नक्की करून बघेल। तर मी तुम्हाला दाखवतो की 2 गोटामधलं अंतर किती असावं, की साधारण 2 गोटामधलं अंतर आहे 14 इंच। आणि जर असा विचार केला तर हे अंतर आहे साधारणपणे 18 इंच, म्हणजे मी 1.5 फूट ते 1.25 फूट ह्या पद्धतीनं सर्वसाधारणपणे लागवड केलेली आहे। हा 1-2 इंच इकडे तिकडे होऊ शकतील, नाही असं नाही, पण साधारणपणे 1.5 बाय 1.5 फुटावर आपण लागवड केली तर उत्तम प्रकारे आपल्याला त्यातून बीजाचं उत्पादन होऊ शकतं। आणि त्याच्यातलं जे अंतर आहे त्याच्यानुसार त्याची वाढ चांगल्या प्रकारे होईल। आणि आपण नियोजन वगैरे जर व्यवस्थित प्रकारे केलं तर त्याच्यातून आपल्याला फायदा होऊ शकतो। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की यावर्षी जे बियाणं खराब झालं बुरशीने, तर त्याच्यामुळे सर्व शेतकरी शहाणे झाले आहेत। ते प्रत्येकजण थोड्याफार प्रमाणात गोट लावणार आहेत आणि आपल्याला गरजे इतकं बियाणं तयार करायचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात
आपण बियाणं तयार करू आणि विक्रीसाठी उपलब्ध होईल, तर मला असं वाटतं, माझा असा अंदाज आहे की हे होणं अशक्य आहे। त्याच्यामुळे आपल्या घरापुरतं किंवा थोडंफार एक्स्ट्रा 10-15 किलो एक्स्ट्रा तयार होईल, इतकंच आपण गोट लागवड करावी आणि बाकीचा कांदा विकून आपण आपलं उत्पन्न वाढवायचा विचार करावा। कारण ही परिस्थिती अशी आहे की ठोकर लागल्यानंतर मनुष्य दुसऱ्यांदा पाय उचलून टाकतो, अशी एक मराठीत म्हण आहे। तर बियाणाचा सगळ्यांनाच प्रॉब्लेम आलेला आहे, तर ज्याच्याकडे कांदाही नसेल ते कांदा विकत घेऊन कदाचित ही लागवड करायचा विचार करू शकतात। त्याच्यामुळे फारच मोठ्या प्रमाणावर बियाणं तयार करण्याची गरज नाही असं मला वाटतं आणि हे माझं वैयक्तिक मत आहे। मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कांदा गोटाची वाढ व्यवस्थितरित्या होण्यासाठी मी ड्रिचिंग करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मी काय काय वापरलं आहे ते देखील तुम्हाला सांगितलं आहे। माझ्याकडे 200 लिटरचा जो ड्रम आहे त्याच्यामध्ये मी 100 लिटर पाणी घेऊन 1 किलो जिंदा, 200 ml ॲग्री ह्युमिक आणि 200 ml ॲग्री 82 घेतलेलं आहे आणि त्याची व्यवस्थितरित्या मी द्रावण बनवून घेतलेलं आहे। आता जिंदा आणि ॲग्री ह्युमिक मुळांचं कार्य वाढवतील, तर ॲग्री 82 कंदाजवळचं माती भुसभुशीत करून सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून द्यायला मदत करेल आणि जेव्हाही कधी आपण त्या कंदाला पाणी देऊ त्यावेळेस खोलवर लीच आउट होऊ द्या। मित्रांनो, ड्रेंचिंग करण्यासाठी समजा आपल्या या पंप जो आहे त्याचं हे पुढचा जो नोझल आहे किंवा आपण त्याला फुल म्हणूया, ते फुल काढून टाकायचं आहे। कारण आपल्याला एक्स्ट्रा प्रमाणात द्रावण मुळ्यांजवळ पोहोचलं पाहिजे म्हणून हे काढून टाकायचं आहे। त्यानं व्यवस्थितरित्या आपली ड्रेचिंग होईल आणि समजा आपण जे भांड्यानं ड्रेचिंग करतो तर आपल्याला जास्त मजुरांची गरज पडणार नाही आणि ही पद्धत सगळ्यात सोपी आहे असं मला वाटतं। मित्रांनो, सरते शेवटी तुम्हाला खूपच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। कांदा बीज उत्पादनाच्या बाबतीत मी तुम्हाला एक नैसर्गिकरित्या काळजी घेण्यासारखी गोष्ट सांगणार आहे। ज्या क्षेत्रावर कांदा लागवड केली जाते बीजोत्पादनासाठी, तर ते थोडं क्षेत्र असतं, तर त्याच्या कडेने झेंडूचे रोपटे लावले पाहिजे, जेणेकरून भविष्यात परागी भवन होण्यासाठी मदत होईल। दुसरी गोष्ट, कोणत्याही प्रकारची तुळशी जर आपण आपल्या क्षेत्रावर लावली काही प्रमाणात, तर नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण होण्यासाठी देखील मदत होते। तसं पाहायला गेलं तर 2 महिन्याच्या पुढे आपण कीटकनाशकाची फवारणी हे बीजोत्पादन करताना घेऊ नये, की जेणेकरून तेथे येणारे कीटकांची संख्या कमी होण्याची शक्यता असते। तर आपण जर तुळशी लावली तर काही प्रमाणात कीड नियंत्रण होईल आणि झेंडूचे फुलं लावल्यानं आपल्या क्षेत्रावर मधमाशांची संख्या वाढेल किंवा वेगवेगळे जे कीटक असतील की ज्यांचा परागी भावनामध्ये सगळ्यात जास्त उपयोग आहे, असे कीटक आपल्या क्षेत्रावर वाढतील। तर आजच्या पुरती इतकीच माहिती पुष्कळ झाली। तर तुम्ही अशाच वेगवेगळ्या सल्ला, मार्गदर्शन आणि प्रयोगांसाठी माझा चॅनल सबस्क्राइब करा। इतर शेतकरी मित्रांनाही माहित होण्यासाठी त्यांना शेअर करा। आपला काही सल्ला मार्गदर्शन असेल, काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। आणि जर माझे हे सगळे ऍक्टिव्हिटी तुम्हाला जर आवडत असेल तर त्यासाठी तुम्ही लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।